रामकृष्ण हरी सर्वांना. हा व्हिडिओ आहे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीचा. तो दिवस माझ्यासाठी खूप खास होता. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त मंदिरात जाण्याचा योग आला. मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळीच ऊर्जा जाणवली. इतकी मोठी गर्दी होती, पण तरीही सगळं वातावरण खूप शांत आणि भक्तिमय होतं. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर श्रद्धा, विश्वास आणि स्वामीवरील प्रेम दिसत होतं. खरंच सांगायचं झालं तर तेथील वातावरण इतकं सुंदर होतं की ते शब्दात व्यक्त करणं खूप कठीण आहे. मन अगदी भरून आलं होतं. डोळ्यात पाणी येत होतं. असं वाटत होतं की आपण एका वेगळ्याच जगात आलो आहोत. सगळीकडे जय जय स्वामी समर्थाचा गजर चालू होता. घंटा नाद, मृदुंग आणि भक्तांचा आवाज हे सगळं ऐकताना अंगावर शहारे येत होते. स्वामींचं दर्शन घेताना मन पूर्णपणे शांत झालं. स्वामींचं ते दिव्य तेजस्वी रूप पाहून असं वाटत होतं की आपल्या प्रत्येक भक्तावर कृपा करत आहे. त्या क्षणी सगळ्या चिंता, सगळे विचार विसरून गेले होते. आरतीचा तो क्षण तर आयुष्यात कधीही विसरणार नाही. सगळे भक्त एकत्र येऊन आरती म्हणत होते. तो प्रकाश, ती भक्ती खूप दिव्य अनुभव होता. पालखी सोहळा देखील खूप सुंदर होता. फुलांनी सजवलेली पालखी आणि स्वामी समर्थांच्या सगळे चालत होते. तो आनंद, ती ऊर्जा खरंच अविस्मरणीय होती. इतक्या सुंदर वातावरणात वेळ कसा गेला कळलंच नाही. मन अगदी शांत आणि प्रसन्न झालं होतं. तेथून निघावंसं वाटत नव्हतं. खरंच तेथील वातावरण शब्दात मांडता येणार नाही, इतकं सुंदर, पवित्र आणि दिव्य होतं. हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणार आहे. स्वामींची कृपा अशीच सगळ्यांवर राहो. जय जय स्वामी समर्थ. मंदिरातून परत आल्यानंतर आमच्या सोसायटीमध्येही स्वामी समर्थ यांचा सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता. भजन आणि गायन खूपच सुंदर होतं. आजचा पूर्ण दिवस स्वामींच्या भक्तीत आणि आनंदात गेला. मंदिरातील दिव्य अनुभव आणि सोसायटीतील आनंद दोन्ही मिळून हा दिवस खूप खास बनला आणि खूप अविस्मरणीय ठरला.